श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. शके 1835 मध्ये श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे दीक्षित अग्निहोत्री श्रीमन महाराजांच्या दर्शनास गोंदवल्यास गेले असता त्यांना श्रीमन महाराजांनी आदरपूर्वक 4 दिवस ठेवून घेतले होते. एके दिवशी श्रीमन महाराजांनी इतक्या लांबवर का येणे केले होते असा त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेने केवळ आपल्या दर्शनासाठी असे उत्तर दिले. तेव्हा श्रीमन महाराजांनी मंदहास्य करीत, ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हा लोकांकरिताच मी त्यास तिकडे पाठविले आहे असे सांगितले. व तुमच्या घरात अग्निहोत्र आहे. आपल्या वयस्कर मातापित्यांची शुश्रूषा पण तुम्ही चालवता. यावरून तुम्ही कृतार्थ आहातच. तरी पण आपले घरी श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा असे म्हटले. त्यावर आपल्या आज्ञेप्रमाणे सिद्धता करतो. आपल्या अमृत हस्तांनीच प्रतिष्ठापना करण्याची कृपा व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली. श्रीमन महाराजांनी आपल्या हाताने एक पत्र लिहून ते श्री ब्रह्मानंद बुवांसाठी दिले व त्यांना समक्षात मी येण्याचा योग दिसत नाही. थोड्याच दिवसात मी नैमिषारण्याला जाणार आहे. ब्रह्मानंद बुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठविले. पुढे थोड्याच काळात श्रीमन महाराज समाधीस्थ झाले. गोविंद दीक्षितांनी गावी जाऊन श्री गुरूंची गाठ घेऊन पत्र देऊन निरोप कळविला. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे घरातच मंदिर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. मंदिर तयार होताच मूर्तीही त्यांनी आणविल्या. शके 1838च्या रामनवमी उत्सवास जाऊन दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीकत निवेदन करून माझा उद्धार करावा अशी श्री गुरूंना प्रार्थना केली. श्री गुरूंनी वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे. श्रीराम सिंहासनावर बसण्यास शुभ दिन आहे. त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा असे त्यांना सांगून पाठविले. गोविंद दीक्षित नाराज झाले. व्यंकटापुरास जाऊन श्री गुरूंचे दर्शन घेऊन पायावर मस्तक ठेवून तेथवर येऊन आपल्या हाताने प्रतिष्ठापना करून मला कृतार्थ करा असे त्यांनी मागून घेतले. त्यावेळी श्री गुरूंना थंडीताप आला होता. घोंगडे पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंती ऐकून, थंडीने मी मरायला लागलो आहे, तापाने फणफणत आहे, असल्यात मला ये म्हणतोस. दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालो आहे. मला येता येणार नाही. एखाद्या वेळी वाटेतच आटोपेन. माझ्यावर विसंबून राहू नकोस. तूच उरकून घे असे सांगताच तुमच्याशिवाय ते होणार नाही. तसेच राहून जाईल असे दीक्षितांनी सांगितले. त्यावर श्री गुरूंनी हट्ट धरू नकोस. थंडी कमी झाल्यास मी येतोच. नाही आल्यास अशा प्रकारे उरक म्हणून त्यांनी सर्व विधी समजावून सांगितला. गोविंद दीक्षित श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून पण खिन्न अंतःकरणाने गावी आले. दयानिधी श्री गुरूंनी प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी व्यंकटापूर सोडले व ते गदगला आले व बरोबर 2 शिष्यांना घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जाण्यास रात्री निघाले. श्री गुरूंची जाण्यासारखी परिस्थिती नसताना देखील श्रीमन महाराजांचे आज्ञापत्र असल्याने ते देहाची पर्वा न करता निघाले. श्री गुरूंना श्री सद्गुरू आज्ञेपेक्षा या जगात जास्त श्रेष्ठ काही दिसत नव्हते. हे जसे खरे तसेच श्रीमन महाराजांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीही गोष्ट करीत नसत हेही तितकेच खरे. याचे प्रत्यंतर म्हणजे तोपिनकट्टीच्या भक्ताने श्री रामरायाच्या मूर्ती आणवून प्रतिष्ठापनेस त्याने श्री गुरूंना असंख्य वेळी पाचारण करूनही श्रीमन महाराजांची आज्ञा नसल्याने श्री गुरु प्रतिष्ठेस बिलकुल गेले नाहीत हे होय. श्री ब्रह्मानंद गुरूंच्या समाधी कालानंतर ती प्रतिष्ठा उरकली गेली. गदगहून निघून श्री गुरूंनी नरेगलला मुक्काम केला व तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाजात येऊन उभे राहिले. आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत दीक्षितांनी श्री गुरूंची वाट पाहिली. ते न आल्याने खिन्न होऊन दीक्षित अंथरुणावर पडले पण त्यांना झोप लागली नाही. अकस्मात श्री गुरूंचे आगमन झालेले पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही.
फक्त वाद्यघोषात श्री गुरूंना गावात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाही, म्हणून त्यांना विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाही. प्रिय सज्जन हो, श्री गुरूंनी दीक्षितांना चाळविण्या का दाखविल्या? खरोखर त्यांच्या मनातून जावयाचे नव्हते का? ते कसे शक्य आहे? मग अकस्मात दत्त म्हणून उभे राहण्यातील हेतू काय असावा असे तुम्हास वाटते? असे करण्यात श्री गुरूंचा एकमेव हेतू जर कोणता असेल तर तो हाच की त्यांना स्वतःचे अवडंबर माजविलेले खपत नव्हते व कोणत्याही गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते. प्रतिष्ठापनेबाबतचे होम हवन संपवून श्री गुरूंनी स्वतः श्री रामरायाला अलंकारांनी सजविले. राजोपचारांनी पूजा करून महानैवेद्य मंगल आरती केली. त्या दिवशी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मुक्तद्वार अन्न संतर्पण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानसंध्या उरकून श्री रामरायाच्या पायावर तुळशी चढवून अग्निहोत्र्यांच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्री गुरूंनी 100 रुपये दक्षिणा ठेवली. 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून का होईना पण न चुकता करा. वर्षातून एकदा तुलसी दलांनी व बिल्व दलांनी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगी धर्म नीती श्रीराम यांच्यावरील विश्वास ढळू देऊ नका. शक्यतेनुसार अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा, म्हणजे श्री रामराय तुमचे कल्याण करील असा उपदेश करून ते जाण्यास सिद्ध झाले. तेव्हा गावातील अनेकांनी श्री गुरूंना आपापल्या घरी बोलावून नेऊन पूजा करून श्री गुरूंचा अनुग्रह घेतला. यातच दिवस गेल्यामुळे श्री गुरूंचा त्या दिवशी तेथे मुक्काम झाल्याने लोकांना फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन श्री रामरायाचा उत्सव तुम्ही सर्वांनी मिळून न चुकता केला पाहिजे असे सर्वांना बजावून श्री गुरु व्यंकटापुरास आले. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी लोकांच्या उद्धाराकरिता व आपल्या भक्तांच्या कल्याणाकरिता अनेक अद्भुत लीला दाखविल्या. त्यातील काही लीला आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.